नमस्कार मित्रांनो, बघा आपण आलो आहे इथे. हे खंडरसारखं दिसून राहिलं ना, हे आहे माझं जन्मगाव म्हणजे मूळ गाव अहेरी. अहेरी बोरगाव नावाने ओळखलं जात होतं. आज इथे काहीच नाही, असं खंडरसारखं झालं. लहानपणी मी इथे खेळायचो, रुजलो, पडलोय आणि बघू शकता आपण हा रोड पण नाही का असा खराब झालेला आहे. आणि आज इथे आलो मी खूप वर्षानंतर, कारण आठवण आली आणि सुट्टी पण होती. तर बघू शकताय आपण, इथून सरळ रोड जायचा आणि या साईडला घरं होते. इथून थोडं समोर गेलं की इथं माझं घर होतं. आज काहीच नाही. मला तिथे जाण्याची भीती वाटून राहिली आहे. कारण भरपूर जण सांगितले, "मित्रा इकडे अस्वल, वाघ पण आहे. तुम्ही जाऊ नका." इकडून बघू शकता आपण इथे, इकडे शाळा होती. पूर्ण खंडर झालं आहे गाव. आणि पहिले आम्ही खेळायचो, भरपूर लोकं राहायचे इथे. आज असं वाटत आहे की पूर्ण खंडर आणि भीती वाटून राहिली. जिथे आम्ही राहिलोय त्या गावामध्ये, आणि गावाचं पुनर्वसन झालंय WCL मुळे. आपण बघू शकता इकडे पूर्ण अशी माती पडलेली आहे WCL कोल माईन्समुळे. आणि इथे पण बघू शकता आपण, इकडे माती आहेत. असा आता थोडं ऊन होत आहे. सकाळचे वाजले 8:30-9 वाजले आहे आणि आपण आलो आहे. आता जाऊया आपण नदीवर. बघू शकता आपण, तिथे पण बघूया आपण. ओके. हां, बघा आपण हे आमचं गावामधील नाही का मेन चौक होता इथे. इथे आमच्या बाबिडकर भाऊचा एक पांठेला होता. इकडे पण एक पांठेला होता, दुकान होते. इथे सर्वजण बसायचं, मस्त चौतरा होता इकडे. आणि हे होती आमची शाळा. आणि खूप मोठं असं पिंपळाचं झाड होतं. आज सुकून गेलं पूर्ण वाळून गेलं आहे. बघू शकता आपण इकडे, थोडं समोर या. पूर्ण असा खंडर झालं आहे हे गाव. अ, आणि ही शाळा होती आमची. इथे हँडपंप होता. तिथे पाण्याची टंकी दिसून राहिली आहे तुम्हाला. तिथे पाण्याची टंकी होती. शाळा शाळा पूर्ण पडलेली आहे, खंडर झाला आहे पूर्ण. इथे कोणीच येत नसते. कारण असं आणि कुणीतरी असं जाळलं असेल, कारण खूप असा कचरा झालेला होता. इथे शाळेमधून आम्ही पळत सुटायचो. ते आमचं गेट होतं शाळेचं. शाळा सुटली का लगेच धावत निघायचो घरपर्यंत जायला. आपण बघू शकता आमचा घराचा रस्ता आहे सुद्धा होता. इथे भरपूर घरं होते. इथे कॉर्नरला प्रमोद भाऊचं घर होतं आमच्या दुबेचं. खूप जवळचे मित्र आहे आमचे. कॉर्नरला इकडे पण घर होतं. इकडे एक आमचे मडावी मित्र, ते ते त्यांचं पण घर होतं. इथे बाजूला घर होते. इकडे खारकर माझे मित्र, यांचे पण घर होते. मस्त असं गाव होतं. आज पूर्ण खंडर झालेलं आहे. या आठवणी उजाळल्या. आलो ह्या गावामध्ये आम्ही. बघू शकता आपण. पुढे जाऊया. माझ्या घराचा पण रस्ता दाखवूया. या. ओके. मित्रांनो बघा, हे आमच्या घराचा रस्ता आहे. इकडे माझं घर होतं त्या बाजूला. इथून म्हणजे 20-30 मीटरवरच घर होतं. इथे नरुल्यांचं घर होतं, जे आमच्या जवळचंच घराचं ह्या एरिया आमचं घर. आणि इथे आम्ही खेळत राहायचो. हे पिंपळाचं झाड आहे, जे आमच्या नगराडे आबाजीने लावलेलं होतं. आज पण त्या झाडाचं दिसून राहिलं तुम्हाला. इथे नगराडे आबाजीचे घर होते. आणि इकडे बघू शकता पूर्ण असा खंडर झालेला आहे. खूप जुनी आठवण आहे. आज खूप आठवण येऊन राहिली आपल्या गावाची. आज जर आमचं गाव असतं तर इथं सर्वजण गजबजलेलं असतं. खूप गजबजलेलं गाव होतं. खूप छान गाव होता. आणि पूर्ण खंडर झाला आहे. इथे काही कळत नाही. मस्त खेळायचो आम्ही. इथे ग्राउंड होतं बाजूला. इथे आम्ही क्रिकेट पण खेळायचो. इथे आज पूर्ण कचरा झाला आहे. बघा. ओके मित्रांनो, आपण समोर जाऊया, नदी बघूया.